सर्वांना गुड मॉर्निंग. आपण सेकंड चॅप्टर सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काल पाहिलं होतं कालच्या लेक्चर मध्ये जे ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होत असतं एरोबिक रेस्पिरेशनने. त्याच्यात 3 स्टेप्स आपण पाहिल्या होत्या. ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. या तिन्ही पण आपण स्टेप्स पाहिल्या होत्या. यामध्ये आपल्याला शेवटी काय भेटलं होतं? एटीपी मिळालं होतं. ओके, एटीपी प्लस कार्बन डायऑक्साइड भेटलं होतं आणि काय वॉटर आटम आणि पाणी भेटलं होतं. ठीक आहे, या 3-4 गोष्टी आपल्याला काय झाल्या होत्या या ग्लुकोजचं जेव्हा ऑक्सिडायझेशन केलं होतं त्यामधून मिळालं होतं रिएक्शन मधून. मग आता नेमकं आता हे एटीपी नेमकं काय आहे? एटीपी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर मॅडम नुसतं एटीपी 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 म्हणताय. आपण 6वी पासून शिकत आलेलो. एटीपीचा लॉंग फॉर्म माहिती आहे आपल्याला. काय आहे एटीपीचा लॉंग फॉर्म? आपल्याला एटीपी विषयी थोडीशी माहिती जाणून घ्यायची बघा. एटीपी एटीपीचा काय आहे लॉंग फॉर्म? कोणाला सांगता येईल का? एकच आपल्याला एकच जण सांगा. ओके, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय आहे एटीपीचा लॉंग फॉर्म? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. एचं काय? ॲडिनोसाइन. टी ट्राय आणि पीचं काय? फॉस्फेट. Adenosine triphosphate is the energy-rich molecule, and this energy is stored in the bond by which phosphate group are attached to each other. पहा, हा जो काही एटीपी आहे तर हा एटीपी काय सांगितलेला आहे? इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. एटीपी ही कशी असते? एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे संतृप्त असा रेणू आहे. ऊर्जेने संतृप्त असा रेणू आहे. त्यामध्ये ऊर्जा भरलेली आहे एटीपी मध्ये. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे एटीपीला? इज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल अँड एनर्जी इज स्टोअर इन बॉन्ड बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच टू इच अदर. आणि हे जे काही एनर्जी स्टोअर केल्या जाते तर ती कशामध्ये स्टोअर केल्या जाते रे? फॉस्फेट्सचे काय केले जातात? बॉन्ड तयार केले जातात, बंध तयार केले जातात. कशाचे? फॉस्फेटचे. आणि फॉस्फेटचे बंध एकमेकांना जोडलेली असतात आणि त्यामध्ये त्या बंधामध्ये काय स्टोअर करून ठेवल्या जाते? एनर्जी, ऊर्जा सामावून ठेवल्या जाते. लक्षात ठेवायचे पहा, एनर्जी जी आहे ही कशामध्ये स्टोअर केली जाते? जी फॉस्फेटचे बॉन्ड तयार होत असतात तर त्या बॉन्ड मध्ये काय? त्या ग्रुप मध्ये एनर्जी स्टोअर केल्या जाते. अँड देन these molecules are stored in the cells as per the need. आणि या रेणूंचा पेशींमध्ये काय केला जातो? आवश्यकतेनुसार साठा करून ठेवला जातो आणि गरज असेल तेव्हा ऍज पर नीड, गरज असेल तेव्हा या मॉलिक्यूलचा यूज करून घेतला जातो, या एनर्जीचा यूज केला जातो. एटीपी पहा, एटीपी इज अ ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. एटीपी हे आपण पाहिलं ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहे म्हणून. ओके, 3 फॉस्फेटचं काय आहे? रेणू आहे. बट पहा, दे फॉर्म फ्रॉम ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड. हा ट्रायफॉस्फेट जो आहे तर हा कशापासून तयार झालेला? हा मॉलिक्यूल जो आहे हा कशापासून तयार झालेला आहे? ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड. ओके, ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड यापासून काय होतो? हा फॉस्फेटचे जे काही 3 मॉलिक्युल्स असतात हे तयार होत असतात. 3 मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम adenosine ribonucleoside. It contain
यामध्ये काय असतात? इट कंटेन्स अ नायट्रोजनस कंपाऊंड, ॲडेनाइन, देन पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप. आता हा जो काही तयार झालेला आहे ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड, तर यामध्ये काय असतात? काय काय कोणते काय आहेत मॉलिक्युल्स आहेत? तर पहा, इट कंटेन नायट्रोजनस कंपाऊंड. कोणतं कंपाऊंड? नायट्रोजनस कंपाऊंड आहे हे. नायट्रोजनस कंपाऊंड. कोणतं नायट्रोजनस कंपाऊंड रे? शॉर्ट फॉर्म लिहिले मी कंपाऊंडला. कोणतं आहे? कोणतं आहे सांगा? ॲडिनोसाइन आहे ना? काय? ॲडेनाइन. ओके, व्हेरी गुड. काय आहे? ॲडेनाइन. देन सेकंड कोणतं सांगितलेलं आहे त्यांनी? कोणतं आहे? पेंटोज शुगर. पेंटोज शुगर. आणि या पेंटोज शुगरला काय म्हटलेले? म्हणजे पेंटोज शुगर म्हणजे रायबोज. ओके. देन आणि 3 फॉस्फेट ग्रुप. आणि काय आटायचं आहे त्याला? 3 फॉस्फेट ग्रुप. ओके. जे काही ॲडिनोसाइन रायबोन न्यूक्लियोसाइड आहे, तर या ॲडिनोसाइन न्यूक्लियोसाइड मध्ये, रायबोन्यूक्लियोसाइड मध्ये काय असतात? तर नायट्रोजनस कंपाऊंड, ॲडेनाइन असतो, पेंटोज शुगर, रायबोज आणि 3 फॉस्फेट ग्रुप. 3 फॉस्फेटचे गट आपल्याला दिसून येत असतात. अँड देन ऍज पर द नीड, जेव्हा एनर्जीची गरज पडते तेव्हा काय होतं? दे ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ एटीपी. एटीपी मधला जो फॉस्फेटचा बंध असतो की नाही एकमेकांना जोडलेला, तर हा काय होतो? बंध तोडला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला खाली दाखवलेले पहा, खाली फिगरही दाखवलेली आहे. अशा प्रकारची फिगर आहे. ओके, याला पेंटोज एक जोडलेला आहे. आणि याला काय? फॉस्फेटचे ग्रुप वाटायचे. फॉस्फेट. आहे का अशा प्रकारे? आता पहा, या ठिकाणी काय आहे? हे काय? ॲडेनाइन आहे, नायट्रोजनस कंपाऊंड. काय हे? ॲडेनाइन. त्यानंतर त्याला अटॅच काय आहे? रायबोज अटॅच आहे. रायबोज. आणि त्यानंतर हे काय? 3 फॉस्फेट ग्रुप. याला काय म्हटलं जातं? 3 फॉस्फेट ग्रुप. ओके. 3 फॉस्फेटचा गट असतो. आता यामध्ये काय केलं जातं? जेव्हा एनर्जीची गरज लागते, ऍज पर द नीड ऑफ एनर्जी, जेव्हा एनर्जीची गरज लागते, देन दे ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ एटीपी. हा जो एटीपी आहे, हा सगळा काय रे? एटीपी आहे. तर या एटीपी मध्ये जे फॉस्फेटचा ग्रुप आहे, या फॉस्फेट मध्ये जो बंध असतो, बॉन्ड जो असतो, हा काय केला जातो? ब्रेक केला जातो. म्हणजे तोडला जातो. आणि त्यामधून काय रिलीज होते? एनर्जी रिलीज होते. आणि तीच एनर्जी आपल्याला काय करतो? आपण त्याचा यूज करत असतो. अँड हेज दिस एटीपी इज कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ द सेल. यालाच काय म्हटलं जातं रे? ऊर्जेचं चलन. एटीपी ला ऊर्जेचं चलन असंही म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा, हे जे काही हा पूर्ण जो असणार आहे एटीपी मॉलिक्युल, हा तसंच राहणार आहे. फक्त त्यामधला जो 3 फॉस्फेटचा ग्रुप आहे, तर त्यामधला एक फॉस्फेट काय करणार आहे? बॉन्ड ब्रेक करणार आहे. म्हणजे यामधून काय होणार आहे? बाजूला होणार आहे.
तर कशी होईल आपली रिॲक्शन पहा या ठिकाणी. रायबोस याला फॉस्फेट, हे काय ते बॉन्ड आहे का त्याचे, ते गोल गोल काढले की नाही म्हणजे बॉन्ड आहेत त्याचे, बंध आहेत ते. ओके, बंध आहेत ते. आता या ठिकाणी काय होतं, यामधून जो काही या इथे 3 फॉस्फेट ग्रुप आहे त्यामधला एक जो फॉस्फेट आहे हा काय करतो, या 3 ग्रुप मधून ब्रेक होतो म्हणजे तुटला जातो आणि त्यामधून काय होतो, हा वेगळा होतो. या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल हे काय झालेले फॉस्फेट जो आहे हा काय झालेला ब्रेक झालेला, तुटलेला आहे आणि वेगळा झालाय. यामधून काय रिलीज होते, मग एनर्जी रिलीज. जेव्हा हे ब्रेक होतात फॉस्फेट बॉन्ड तेव्हा त्यामधून काय रिलीज होते, एनर्जी रिलीज होते. काय रिलीज झालेली आहे, एनर्जी म्हणजे ऊर्जा बाहेर पडताना आपल्याला दिसून येते. आलंय लक्षात. वरती तुम्हाला एटीपीचं दाखवलेलं आहे, म्हणजे जेव्हा या ठिकाणी एटीपी जी आहे तर ही एटीपी पूर्ण भरलेली दाखवलेली बॅटरी तुम्हाला. एटीपीची बॅटरी जी आहे ही काय झालेली आहे, पूर्णतः फुल झालेली आहे. परंतु जेव्हा यामधला काय होतो, बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा म्हणजे एक काय होतं, त्यामधून एक फॉस्फेट बाजूला जातो. या ठिकाणी त्याला एटीपी म्हटलं जातं. तर यामधून एक फॉस्फेट काय झालं, एक बाजूला गेला आणि त्याची बॅटरी काय झालेली या ठिकाणी लो झाली. बॅटरी काय झालेली आहे, लो झालेली तुम्हाला दिसून येत असेल या ठिकाणी. आणि जेव्हा बॅटरी लो होते तेव्हा काय तयार झालेलं असतं, हे एडीपी. आता एडीपी, एटीपीचं तर आपल्याला माहितीये, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग एडीपी म्हणजे काय, काय असेल, किती राहिलेले, एक एक फॉस्फेट जो काही मॉलिक्युल आहे हा काय झाला, बॉन्ड ब्रेक करून निघून गेला. राहिले किती, मग आपल्याकडे एवढंच राहिलं की नाही, आपल्याकडे एवढाच एटीपीचा मॉलिक्युल राहिला. मग यामध्ये फॉस्फेटचे किती मॉलिक्युल आहेत, दोनच आहेत. मग दोन आहेत म्हणल्यावर तिथं काय आलं, डाय. आलं लक्षात, ऍडिनोसाइन डाय फॉस्फेट. कारण की एक फॉस्फेट काय झालेला आहे, यामधून बॉन्ड ब्रेक करून त्याने एनर्जी रिलीज केली आणि राहिला आपल्याकडे काय, फक्त एवढाच मॉलिक्युल राहिलेला आहे एटीपीचा. त्यामुळे त्याला काय म्हटलेले, ऍडिनोसाइन डाय फॉस्फेट. आणि एनर्जी पण काय झालेली, त्यामधली बॅटरी पण काय झालेली आहे, कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच याला काय म्हटलं जातं, एनर्जी करन्सी असं म्हटलं जातं. एटीपी इज अ एनर्जी करन्सी. एटीपी म्हणजे काय आहे, ऊर्जेचं एक चलन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आलंय लक्षात एवढं सगळ्यांच्या एटीपीचं. आलं का, एटीपीचं लॉंग फॉर्म ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. त्यापासून काय फॉर्म होतं, ऍडिनोसाइन रायबोन्यूक्लिओसाइड. या ऍडिनोसाइन रायबोन्यूक्लिओसाइड मध्ये कोणकोणते कंटेन्ट्स असतात, तर कोणते आहेत, नायट्रोजिनस कंपाऊंड ऍडेनाईन, पेंटोज शुगर, रायबोज, 3 फॉस्फेट ग्रुप असतो. यामध्ये तुम्हाला याची फिगर तुम्हाला दाखवलेली आहे. यामध्ये जे 3 फॉस्फेट ग्रुप आहे तर हा काय करतो, ऍज पर द एनर्जी, नीड ऑफ एनर्जी, ऊर्जेची जेव्हा गरज पडते तेव्हा हा 3 फॉस्फेट ग्रुप काय करतो, बॉन्ड ब्रेक करतो, म्हणजे स्वतः मधला बंध तोडतो आणि एनर्जी रिलीज करतो, ऊर्जा बाहेर सोडतो. आणि यामुळे जेव्हा ती एनर्जी आपल्याला गरजेनुसार बाहेर मिळत असते, आपल्याला भेटत असते, त्यामुळे एटीपी ला काय म्हटलं जातं, एनर्जी करन्सी असं म्हणतात. आलंय लक्षात एवढं, हे पुसून घ्यायला आपल्याला. आलंय का, सांगा पुसूच तोपर्यंत. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, ओके, आवाज येईल मध्येच, ठीक आहे, नका बोलू.
आता पहा, आपल्याला काय पाहायचंय त्यापुढे, जी काही एनर्जी प्रोसेस असते तर ती प्रोडक्शन होत असताना एरोबिक रेस्पिरेशन द्वारे कसं होतं हे आपल्याला पाहायचं. आणि हे जे काही एरोबिक रेस्पिरेशन द्वारे ही प्रोसेस घडून येत असते तेव्हा त्यामध्ये आपल्याला कोणकोणते काय करायचे, बॉडीमध्ये प्रोटीन्स वगैरे किंवा कोणकोणते आपल्याला घटक घ्यायचे, कंटेंट्स घ्यायचे आहेत एनर्जीसाठी, हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, आता पहा, या ठिकाणी जेव्हा आपण एरोबिक रेस्पिरेशन द्वारे काय करत असतो, एनर्जीचं प्रोडक्शन करायचं आपल्याला. कशाद्वारे? एरोबिक रेस्पिरेशन द्वारे. तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट्स घ्यायचे, आपल्याला लिपिड्स घ्यायचे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स घ्यायचे. आणि त्याद्वारे एनर्जीचं प्रोडक्शन कसं केलं जातं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, याचा आपल्याला आता काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहिती पहा, जे काही कार्बोहायड्रेट्स असतात तर ते इफिशियंट असतील, म्हणजे सफिशियंट जर असतील तर आपल्याला दुसऱ्या एनर्जीचे जे काही सोर्सेस आहेत, लिपिड्स किंवा प्रोटीन्स, तर यांची काही गरज पडत नाही. परंतु पहा, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये जर हेच कार्बोहायड्रेट्स कसे असतील, इनसफिशियंट असतील, इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन अवर बॉडी, मग तेव्हा काय करणार आपण? आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन साठी कार्बोहायड्रेट तर जास्त प्रमाणामध्ये नाहीये, सफिशियंट नाहीये, इनसफिशियंट आहेत, म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहेत. मग काय करताल तुम्ही? तर तेव्हा पहा, याला एक्सेप्शनल कंडिशन असते. या कार्बोहायड्रेट्सला काय असते? कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट हे तर कार्बोहायड्रेट जे आहेत हे जर इनसफिशियंट अमाऊंट मध्ये असतील तर या ठिकाणी याला काय असतं, एक एक्सेप्शनल कंडिशन्स असते ज्यामधून आपण एनर्जी काय करू शकतो, मिळवू शकतो. मग याला एक्सेप्शन कोणते आहेत? लिपिड्स अँड प्रोटीन. कोणते आहेत याला एक्सेप्शन? लिपिड्स अँड प्रोटीन. ओके, प्रोटीन आणि इकडे आपण काय घेऊ, लिपिड्स. ओके, पहा, like a fasting and hungering, then lipids and proteins are used for energy production. जेव्हा आपल्याला काय होते रे, आपल्या शरीरामध्ये काय होते, फास्टिंग अँड हंगरिंग, म्हणजे आपल्याला भूक लागते. जेव्हा आपली उपासमार होते, जेव्हा आपल्याला खूप जोराचं काय होते, भूक लागत असेल, तेव्हा जर आपल्याला सफिशियंट प्रमाणामध्ये, अमाऊंट मध्ये आपल्याला काय नाही भेटले, कार्बोहायड्रेट जर भेटले नाही, तर आपण एनर्जीचं प्रोडक्शन कशापासून करत असतो, कशामधून करत असतो? लिपिड्स आणि प्रोटीन्स मधून करतो. कशामधून करतो? लिपिड्स आणि प्रोटीन्स मधून केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामधून काय होते, एनर्जी प्रोडक्शन असतं. बट पहा, in case of lipids, they converted into fatty acid, whereas proteins are converted into amino acid. जेव्हा एनर्जीचं प्रोडक्शन होत असतं तेव्हा या लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? लिपिड्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ऍसिड. कशामध्ये केलं जातं? फॅटी ऍसिड मध्ये केलं जातं. लिपिडचं कन्व्हर्जन, लिपिड्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ऍसिड अँड whereas proteins are converted into amino acid. amino acid आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? अॅमिनो ऍसिड मध्ये. कार्बोहायड्रेटचं तर आपण बघितलेलंच आहे अगोदरच्या प्रोसेस मध्ये. ग्लुकोजची जी प्रोसेस होती त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे कार्बोहायड्रेटचं, की कार्बोहायड्रेटचं काय केलं जातं? ग्लायकोलायसिस केलं जातं. ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन केलं जातं कार्बोहायड्रेट्स मध्ये. मग कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? ग्लायकोलायसिस मध्ये करतात. देन आपल्याला माहिती आहे पुढे ग्लायकोलायसिस जेव्हा काय केलं जातं, ऑक्सिडायझेशन घडून आणलं जातं
तेव्हा त्यामधून काय मिळतात ते पायरुव्हिक ऍसिड मिळत जातं. कोणतं ऍसिड आहे? पायरुव्हिक ऍसिड. हे आपल्याला माहिती आहे. त्याचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये करतात हे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा ऍसिटाइल कोएन्झाइम ए ची रिएक्शन मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच त्याला आपण ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणतो, त्यालाच काय म्हणायचे आपल्याला? क्रेब्स सायकल असं म्हणायचे. त्याला कोणती सायकल म्हणायचंय? ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकललाच कोणती सायकल म्हणायचंय? क्रेब्स सायकल. कोणती सायकल? क्रेब्स सायकल. जेव्हा ऍसिटाइल कोएन्झाइम ए चं कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन क्रेब्स सायकल मध्ये घडून येतं, तेव्हा त्यापासून काय मिळतात रे? काय भेटून जातात आपल्याला? कार्बन डायऑक्साईड मिळतो, वॉटर मिळतं आणि एनर्जी. हे आपण पाहिलं होतं, मागच्या लेक्चर मध्येच पाहिलेलं आहे. मग आता आपण हे कार्बोहायड्रेटचं तर बघितलं होतं. आपल्याला काय पाहायचंय? कार्बोहायड्रेट जर आपल्या बॉडीमध्ये इनसफिशियंट असतील तर आपल्याला एनर्जी प्रोडक्शन आपण कशाद्वारे करू शकतो? लिपिड्सद्वारे, प्रोटीन्सद्वारे करू शकतो. मग ते कसं करायचं? लिपिड्स आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इनटू अॅमिनो ऍसिड. यामध्ये केलं जातं. देन पहा, हे जे काही फॅटी ऍसिड आणि अॅमिनो ऍसिड आहे ते याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इनटू ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. कशामध्ये होतं? या दोन्हीचं कन्व्हर्जन. जर लिपिड्स असतील आपल्या शरीरामध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये काय असतील? लिपिड्स असतील तर त्याचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये आणि ते ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. हेही इनसफिशियंट असेल तर प्रोटीन्स पासून आपण एनर्जी प्रोडक्शन करू शकतो. मग प्रोटीन्स काय करतात? त्याचं कन्व्हर्जन अॅमिनो ऍसिड मध्ये होतं आणि ते अॅमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये केलं जातं. And then energy is obtained through a complete oxidization of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in mitochondria. मग हे जे काय म्हणजे पूर्णतः ऑक्सिडेशन घडून येतं क्रेब्स सायकलद्वारे. कशामध्ये? इन मायटोकॉन्ड्रिया. कारण की सगळी प्रोसेस आपण पाहिली होती कशामध्ये होते? मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत असते. मग क्रेब्स सायकलद्वारे ऍसिटाइल कोएन्झाइमचं कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन घडून येतं आणि त्यापासून काय मिळते आपल्याला? एनर्जी प्रोड्यूस, ऊर्जेची निर्मिती होते. त्याचबरोबर आपल्याला दुसरी कंटेंट मिळून जातात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, हेही आपल्याला मिळून जातात. पण त्याचबरोबर आपल्याला जी एनर्जी लागत असते तर ही एनर्जी ही मिळून जाते. इन दिस वे वी प्रोड्यूस द एनर्जी थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन. आलंय लक्षात? त्याच्या पुढचा जो आपण चार्ट पाहिला होता तर त्याद्वारेच आपल्याला हे एक्सप्लेनेशन करायचं आहे. आलंय का लक्षात एवढं सगळ्यांच्या? हो हो. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. किती वेळ आहे आपल्याकडे? मला वाटतंय त्या पुढचा पॉइंट जो आहे हा होणार नाही आपला. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनारोबिक रेस्पिरेशन आहे. अनारोबिक रेस्पिरेशन द्वारे कसं केलं जातं एनर्जीचं प्रोडक्शन हे आपल्याला पाहायचंय. पण हे आपण मला वाटतं नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यासू याचं. यामध्ये इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आहे. तुम्हाला EMP पाथवे सांगितलेला आहे. EMP पाथवे. EMP, ई म्हणजे एम्बिडेन, त्यानंतर M म्हणजे मेयरहॉफ आणि P म्हणजे पार्नस पाथवे. त्याला EMP पाथवे म्हटलं जातं. 3 शास्त्रज्ञ आणि त्या 3 शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे ग्लायकोलायसिसला. देन पहा या ठिकाणी जी काही सायक्लिकल कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल जी आहे तर ही सर हॅन्स क्रेब यांनी काय केली होती? डिस्कवर्ड केली होती. त्यामुळे या सायक्लिकल प्रोसेसला काय म्हटलं जातं? क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. आणि याबद्दल त्यांना नोबेल प्राइजही भेटलेलं आहे 1953 मध्ये या डिस्कव्हरी बद्दल सर हॅन्स क्रेबला.
एवढं लक्षात आलंय का सगळ्यांच्या? हो. हो. मग आपण या ठिकाणी थांबू का घ्यायचं पुढचं? होणार नाही मला वाटतंय. का होईल? घ्यायचं का? एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू anaerobic रेस्पिरेशन. चला आपण पाहू, 2 मिनिटात होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की थोडंच आहे, म्हणजे मग आपल्याला उद्या न्यू पॉइंट सुरू करता येईल. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट याच्यासारखंच. ओके, एरोबिक रेस्पिरेशन आहे हे, तर त्या प्रकारेच आपल्याला काय करायचंय, अनएरोबिक रेस्पिरेशन पाहायचंय. ठीक आहे. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रोडक्शन इन microorganism through anaerobic respiration. anaerobic respiration. पहा आता यामध्ये आपल्याला माहितीये का आपण जे आहोत ह्युमन्स, ते काय करतात, एरोबिक रेस्पिरेशन करत असतात. परंतु काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे की काय करत नाहीत, एरोबिक रेस्पिरेशन करत नाही. हे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काय करत नाहीत, त्यांचं रेस्पिरेशन करत नाहीत. म्हणजे सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन अ प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काही जे सजीव असतात हे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये जगूच शकत नाही. मग असे कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरियाज, जे जीवाणू असतात, अनेक जीवाणू जे आहेत, तर ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काय करत नाहीत, जगू शकत नाहीत. Such living organism have performed anaerobic respiration for energy production. मग असे जे ऑर्गॅनिझम्स असतात, तर ते ऑर्गॅनिझम्स कोणतं हे करतात, रेस्पिरेशन ऑकर्स करतात. दे ऑकर्स anaerobic respiration or they perform anaerobic respiration for energy production. कशासाठी? ऊर्जेच्या निर्मितीसाठी ते anaerobic respiration करत असतात. आणि यामध्ये पहा, जे काही ग्लुकोजचं काय केलं जातं, या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन घडून आणलं जातं. ग्लुकोज आणि ग्लुकोजचं आपल्याला माहितीये कशामध्ये केलं जातं, पहिल्यांदा ग्लायकोलायसिस मध्ये 3 स्टेप्स आपण पाहिलं होतं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी. आणि या ग्लायकोलायसिसचं जेव्हा आपण काय करतो रे, ऑक्सिडेशन घडून आणतो, तेव्हा पायरुव्हिक ऍसिड तयार होतात. टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. किती मॉलिक्युल्स तयार होतात? 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. ते आपण पाहिलं होतं. किती मॉलिक्युल्स तयार होतात पायरुव्हिक ऍसिडचे? 2 मॉलिक्युल्स तयार होतात. देन पहा, ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ anaerobic respiration. आता यामध्ये anaerobic रेस्पिरेशन मध्ये 2 मेन स्टेप्स आहेत, म्हणजे 2 स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. आणि त्या कोणत्या आहेत रे? एक कोणती आहे? ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिसचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं? आपल्याला माहिती, पायरुव्हिक ऍसिड मध्ये केलं जातं कन्व्हर्जन. पायरुव्हिक ऍसिड. आणि यामध्ये मेन स्टेप्स आहेत, 2 स्टेप्स येतात त्या anaerobic रेस्पिरेशन मध्ये. ती कोणती आहे? ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन. कोणती आहे?
सेकंड स्टेप्स आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया. किण्वन केलं जातं. जसं की दुधाचं दही होतं त्यामध्ये फर्मेंटेशन होत असतं, किण्वन प्रक्रिया होत असते. तशा प्रकारे अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन काय 2 स्टेप्स आपल्याला दिसून येतात. देन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन. जेव्हा या ठिकाणी इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज सांगितलंय, ग्लुकोजचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन जे आहे हे अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये होत नाही. यामध्ये ग्लुकोजचं काय होतं, इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं. म्हणजे अपुऱ्या प्रमाणामध्ये काय होतं, अपूर्ण असं विघटन ग्लुकोजचं घडून येतं. त्यामुळे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी जो प्रोड्यूस आपल्याला कमी प्रमाणामध्येच काय मिळून जाते, ऊर्जा मिळून जात असते. देन पायरुविक ऍसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलायसिस इज कन्व्हर्टेड इनटू ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल with the help of some enzymes, and in this process this is called fermentation. पहा, जेव्हा पायरुविक ऍसिड जो आहे ग्लायकोलायसिस पासून काय तयार होतं, ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर फर्स्ट स्टेप मध्ये पायरुविक ऍसिड तयार होतं. काय तयार होतात, पायरुविक ऍसिड तयार होतात. आणि जेव्हा हे पायरुविक ऍसिड तयार होत असतं आणि या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ऑर्गॅनिक ऍसिड किंवा त्याला आपण काय म्हणतो, अल्कोहोल असं म्हणतो. मग या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन जेव्हा अल्कोहोल किंवा कशामध्ये होत असतं रे, अल्कोहोल किंवा काय सांगितलंय, ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये होत असतं, तेव्हा त्या ठिकाणी कोणती प्रोसेस घडून येते, फर्मेंटेशनची प्रोसेस घडून येते. विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम, काही विकरांच्या आधारे काय केलं जातं, या ग्लायकोलायसिसचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये केलं जातं. आणि जेव्हा या ग्लायकोलायसिसचं कन्व्हर्जन जे आहे पायरुविक ऍसिड मधून अल्कोहोल मध्ये होत असतं, तर ती प्रोसेस कशा मार्फत होते, फर्मेंटेशन मार्फत होत असते. त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचंय, फर्मेंटेशन म्हणजे किण्वन म्हणायचं आहे. ग्लायकोलायसिस जेव्हा अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होतं, ती त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया असं म्हटलं जातं. सम हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स and aerobic microorganism also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in a surrounding. काही असे काय असतात रे, उच्चस्तरीय प्राणी असतात, वनस्पती असतात, जे की ऍरोबिक काय करत असतात, ऍरोबिक रेस्पिरेशन घडून आणत असतात. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणून आणत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहिती आहे, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात रे, अनाएरोबिक रेस्पिरेशन करत असतात. पण जेव्हा पहा काय केलं जातं, जे असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जेव्हा ऑक्सिजनचं डिप्लेशन येतं, ऑक्सिजन डिप्लेशन इन ऑक्सिजन, ऑक्सिजनची पातळी काय होते, कमी होते, तेव्हा असेच हे सजीव काय करतात, जे ऍरोबिक रेस्पिरेशन करत असतात, तर त्याच्या ऐवजी कोणतं रेस्पिरेशन करायला लागतात, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे बिनऑक्सी श्वसन करायला सुरुवात करत असतात. जेव्हा ऑक्सिजनचं काय होतं, डिप्लेशन होतं, ऑक्सिजनची कमतरता त्यांना भासते, तेव्हा ते ऑक्सिजन श्वसन करण्याच्या ऐवजी म्हणजे ऍरोबिक रेस्पिरेशनच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ ऍरोबिक रेस्पिरेशन दे परफॉर्म इन अनएरोबिक रेस्पिरेशन, ते विनॉक्सिसेशन घडून आणत असतात. आणि याची एक्झाम्पलही दिलेली आहे तुम्हाला. सीड्स परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under the water during germination. आपल्याला माहिती आहे, अंकुरणाचा वेळ येतो त्यावेळी जमीन जी असते ही कशा खाली जाते, पाण्याखाली जात असते, तेव्हा त्या ठिकाणी ऑक्सिजनचं काय होतं, डिप्लेशन होतं. कारण की जेव्हा पाणी नसतं मातीमध्ये, तेव्हा हवा खेळती राहते आणि त्यांना ऑक्सिजन मिळतं पुरेशा प्रमाणामध्ये. पण जेव्हा आपण त्या जमिनीला पाणी देतो, बिया आपण रुजवल्याच्या नंतर, तेव्हा त्या ठिकाणी ऑक्सिजनचं काय होतं, डिप्लेशन होतं. आणि त्यावेळेला ही जी काही सीड्स असतात, बीजे जे असतात, ते कोणतं रेस्पिरेशन घडून आणतात, anaerobic respiration घडून आणत असतात. ऑल्सो अवर मसल्स परफॉर्म anaerobic respiration. आपले जे मसल्स असतात की नाही,
हे सुद्धा कोणतं रेस्पिरेशन घडून आणतात, अनारोबिक रेस्पिरेशन घडून आणतात. परफॉर्मिंग द एक्सरसाइज. केव्हा घडून आणतात ते, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असता, व्यायाम करत असता सकाळी उठल्याच्या नंतर, तेव्हा तुमचा श्वासोच्छ्वास वाढतो पहा, तेव्हा तुमचे जे मसल्स असतात तर ते कोणतं रेस्पिरेशन करत असतात, अनारोबिक रेस्पिरेशन. And due to this, less amount of energy used in our body and lactic acid accumulated, due to which we feel tired. आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होते आणि लॅक्टिक आम्ल जे असतं ते आपल्या शरीरामध्ये साठल्या जातं. अशा वेळेला म्हणजे आपल्याला काय होतं, वी फील टायर्ड, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. कशामुळे वाटतं, कारण की लेस अमाऊंट ऑफ एनर्जी, आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जेची कमतरता भासते आणि त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काय अक्युमुलेट होतं, लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेट होतं, म्हणजे लॅक्टिक ऍसिड साठल्या जातं. त्यामुळे आपल्याला कसं वाटतं, वी फील टायर्ड, म्हणजे आपल्याला थकल्यासारखा अनुभव होत असतो. म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये पहा, जे दुसरं काही पायरुव्हिक ऍसिड आहे, फर्मेंटेशन प्रोसेसने त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लॅक्टिक ऍसिड मध्ये होत असतं. लॅक्टिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये अक्युमुलेट होतो आणि त्यामुळे आपले जे मसल्स असतात तर त्या काय करतात, कोणतं रेस्पिरेशन करतात, अनारोबिक रेस्पिरेशन. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, मसल सेल्स आणि दुसरे आहे युरेथ्रोसाइट. ओके, आता यामध्ये तर आपल्याला माहिती आहे पायरुव्हिक ऍसिडचं या ठिकाणी पण काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे, कारण की ही प्रोसेस महत्वाची अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये. जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस घडून येत असते तर हे डिफरंट प्रोडक्ट यामध्ये आपल्याला यूज होतात. डिफरंट प्रोडक्ट, मग आता हे कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल विनेगर, विटॅमिन, ओके, एक्सेट्रा. हे या प्रोडक्टची गरज भासते आणि हे कशासाठी आवश्यक असतात, यांचे एक्झाम्पल काय आहेत, व्हेरियस मायक्रोब्स, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव. आता याचं आपल्याला माहिती आहे, अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होतं. अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, कोणत्या प्रोसेसमध्ये, ईस्ट मध्ये. ईस्ट किण्वन प्रक्रिया, किण्वा आपण म्हणतो त्याला, यामध्ये अल्कोहोलची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे हे आपण काय पाहिलं, अनारोबिक रेस्पिरेशन. ईस्ट मध्ये सुद्धा काय होतं, अनारोबिक रेस्पिरेशन होतं. व्हेरियस मायक्रोब्स काय करतात, अनारोबिक रेस्पिरेशन द्वारे एनर्जीचं प्रोडक्शन करतात. आपले मसल सेल्स, युरेथ्रोसाइट्स, ह्या ज्या आहेत युरेथ्रोसाइट्स म्हणजे तांबड्या रक्तपेशी असतात, त्या सुद्धा अनारोबिक रेस्पिरेशन द्वारे एनर्जीचं प्रोडक्शन घडून आणतात. हा होता आपला पॉइंट. आलाय का लक्षात सगळ्यांच्या, रेस्पिरेशन. हो. हो. आपण या ठिकाणी थांबू आज. बाकीचा पॉइंट जो आहे हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यासू. ओके, चला मग सर्वांना बाय.